नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नरे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी डिग्री अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मोठी अपडेट आहे की कुटुंबातील उमेदवारांना समान गुण मिळाले। म्हणजे मित्रांनो काय, तर एकाच कुटुंबातील 2-2, 3-3 उमेदवारांना समान गुण मिळाले। आता हाही मित्रांनो नवीन प्रकार देखील समोर आले आहे। बघा, तलाठी भरती प्रकरण सरकार तपास करत नसल्याचा या ठिकाणी आरोप आहे आणि एकीकडे मित्रांनो सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू असं मित्रांनो सांगितले जात आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण प्रकार काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय सांगितलेलं आहे की सरकारने तपासात पुढाकार घ्यावा आणि विद्यार्थी मित्रांनो सुप्रिया सुळे यांनी काय सांगितलेलं आहे की सखोल चौकशी करा। आता नेमका प्रकार काय, तर बघा, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे। गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्या भावांना जवळपास सारखी गुण असल्याचं उघड झाले आहे। तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखी गुण आहेत। राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे। बघा, असं देखील सांगितलं आहे। म्हणजे मित्रांनो काय, तर एकाच कुटुंबातील 2-2 विद्यार्थी 3-3 विद्यार्थी म्हणजे 2-2, 3-3 भावांना सारखेच गुण आहे, हे कसं शक्य असू शकतं, असं देखील मित्रांनो विद्यार्थ्यांचा सवाल आहे। आणि उलट सरकार काय मागतं आहे, आमच्याकडून पुरावे मागतं आहे, असा देखील मित्रांनो विद्यार्थ्यांचा आरोप आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, सरकारने तपासात पुढाकार घ्यावा। तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत। पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली। मात्र आरोप होत असताना शासन स्वतः दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करत नाहीये? परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवटेकर यांनी केला। तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे, त्यातून तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। कारण मित्रांनो विद्यार्थ्यांकडे CCTV फुटेज नाही आहे, हे सर्व फुटेज मित्रांनो कोणाकडे, कंपनीकडे। मग कंपनीची आणखीन चौकशी केली पाहिजे, कंपनीकडून हे सर्व फुटेज मागून सरकारने स्वतः चौकशी केली पाहिजे, ही मागणी करण्यात आली आहे। पण तसं न करता विद्यार्थ्यांकडून पुरावे मागितले जात आहे, असा या ठिकाणी आरोप आहे। पुढे बघा, सखोल चौकशी करा, सुप्रिया सुळे यांनी आदेश दिले। नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं दिसून येत आहे। या परीक्षेसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते। या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं राधाकृष्ण विखे पाटील यांनी की सरकारची जर बदनामी केली तर आम्ही गुन्हे दाखल करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे। गुणवत्ता यादी ही प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे। या प्रक्रियेत जर तुम्ही बघितलं, या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो बघ काय सांगितलं, तरीही बेछूट आरोप केले जात आहे। आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे। म्हणजेच मित्रांनो काय, तर एकीकडे विद्यार्थी म्हणताय की तलाठी पदभरतीची चौकशी करा आणि एकीकडे सरकारची जर बदनामी केली तर आम्ही गुन्हे दाखल करू, असं देखील सांगितलं जात आहे। फक्त विद्यार्थ्यांची एकच मागणी की चौकशी झाली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो जर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर तलाठी पदभरती परीक्षा रद्द केली पाहिजे, हीच मागणी विद्यार्थ्यांची आहे। तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीची परीक्षा घेतली पाहिजे की रद्द केली पाहिजे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली, यावर तुमचं काय मत आहे? चौकशी झाली पाहिजे की विद्यार्थ्यांची चौकशी नाही केली पाहिजे? आणि विद्यार्थ्यांनो एकीकडे काय सांगितलं जातं की सरकारची जर बदनामी केली तर आम्ही गुन्हे दाखल करू। विद्यार्थी सरकारची बदनामी करत नाही, फक्त विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की सरकारने याची चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर तलाठी पदभरतीने जर घोळ झाला असेल किंवा घोटाळा झाला असेल तर तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द करावी, हीच मागणी विद्यार्थ्यांची आहे। आता पाहावं लागणार आहे की विद्यार्थ्यांनो याची चौकशी होती की नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।